दिवाळीच्या फराळामधील सगळ्यांच्या आवडीचा फराळ म्हणजे चकली। तर ही चकली कशी बनवायची, अगदी खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी याची भाजणी कशी करायची हे मी तुम्हाला सर्व अगदी वाटीचे प्रमाण मोजून दाखवणार आहे। तर येथे मी 4 वाट्या इतके हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तर तुम्ही याऐवजी कोणताही जुना किंवा जाड तांदूळ येथे घेऊ शकता। तर मी या सर्व वाटीने हे सर्व प्रमाण मोजून घेतलेले आहे। तर येथे मी 4 वाटी तांदूळ घेतल्यानंतर येथे मी 1.5 वाटी ही चना डाळ घेतलेली आहे। तर याच वाटीने ही 1.5 वाटी इतकी ही चना डाळ मोजून घेतलेली आहे। नंतर यात आपण पाऊण वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। आणि हे जे डाळ आणि तांदूळ होते ते येथे आपण धुवून आणि फॅन खाली वाळवून घेतलेले आहेत। त्यानंतर येथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, 2 चमचा जिरे घेतलेले आहे आणि त्यानंतर जिऱ्याच्या दुप्पट म्हणजेच 4 चमचे अर्धी वाटी येथे आपण हे धणे घेतलेले आहेत। तर त्यानंतर येथे पाऊण वाटी इतका आपण येथे साबुदाणा घेतलेला आहे। आणि आता आपण ही जी सर्व भाजणी आहे ती येथे मंद आचेवर आपण सर्व ही भाजून घेणार आहोत। आणि भाजून झाल्यानंतर येथे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि ते थंड झाल्यानंतर एका गिरणीतून आपण 3 नंबरच्या चाळणीने येथे दळून आणायचे आहे। तर हे सर्व आपले भाजणीचे पीठ येथे तयार झालेले आहे आणि हे पीठ 6 महिने आरामात टिकते। तर तुम्ही हे पीठ बनवून ठेवू शकतात। तर त्यानंतर येथे आपण चकलीसाठी भाजणीचे पीठ आता कसे बनवायचे ते बघत आहोत। तर येथे अर्धा चमचा इतके मी ओवा घेतलेले आहेत, त्यात टाकलेले आहेत। त्यानंतर 2 चमचा इतके पांढरे तीळ घेतलेले आहे, तर ते सुद्धा यात मिक्स केलेले आहे। आणि त्यानंतर येथे चवीनुसार मीठ टाकलेले आहे। तर मी येथे 1 ते 1.5 चमचा इतके हे मीठ घेतलेले आहे। आणि त्यानंतर येथे आपण 4 वाटी भाजणीसाठी 4 चमचे हे लाल तिखट घेतलेले आहे। तर हे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचे आहे। आणि त्यानंतर कडकडीत तेलाचे मोहन टाकलेले आहे पाव वाटी। तर येथे आपण ही सर्व भाजणी एकत्र मिक्स करून घेणार आहोत। आणि यापासून आता आपण चकली कशी बनवायची याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन याची लिंक चेक करू शकतात आणि पूर्ण व्हिडिओ बघू शकतात। तर तुमची सुद्धा चकली ही खमंग आणि खुसखुशीत होणारच अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।